श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नाही रे नाही कुणाचे कुणी भाग 15वा घेऊन आलेली आहे. मागच्या भागात आपण पाहिलं, सदानंद आणि पार्वतीबाई यांना त्यांची सून आणि मुलगा घालून पाडून बोलत असतो आणि पार्वतीबाईने सुनेला उलट उत्तर दिलं तर सून लगेच म्हणते की तुम्ही आम्हाला सासूसोबत सुनेनं कसं वागायचं याची शिकवण तर द्यायचीच नाही, कारण आम्हाला माहीत आहे तुम्ही तुमच्या सासूला कसं वागवलं आणि सासूबाईंना कसं छळलं, कारण मी तुमच्या शेजारीच राहत होते लहानपणापासून. म्हणून पार्वतीबाई आणि सदानंदचं मुलापुढे आणि सुनेपुढे काहीच चालत नव्हतं. त्यामुळे ते दोघंही खूप दुःखी होते आणि त्यांना राहून राहून असंच वाटायचं की हे सगळं आपल्या संचित पापाचाच परिणाम आहे. आपण सासूबाईंना घरच्यांना फसवलं, सासूबाईंचा छळ केला, म्हणून आपल्या नशिबाला हे फेड आता म्हातारपणात आले आहेत. सदानंद त्यांना समजावत बोलले, अगं आता गप्प बैस ना. पार्वतीबाई चिडून म्हणाली, मी नाही गप्प बसायची, तुम्ही तिची बाजू घेतलीच का ते सांगा. अगं तिने गप्प बसावं म्हणून मी ही आयडिया केली. खरं सांगता? हो ग बाई, खरंच सांगतोय. मग हे अगोदर नाही का सांगायचं? उगाच सकाळी सकाळी तोंड वाजलं माझं. वा छान, म्हणजे तोही आमचाच गुन्हा. तुमचा नाही तर कुणाचा? माझा. आता पुन्हा सुरू होऊ नकोस. नाही सुरू होत, पण काय हो, तुम्ही कसं तिचं सारं ऐकून घेता? बायकांच्या भांडणात पुरुषांनी पडायचं नसतं. असं होय? लवकर शहाणपणा सुचला म्हणायचा तुम्हाला. मी चुकीचं बोलत नाही कधी, परंतु तू ऐकून घेत नाहीस ना, तिथं सारं चुकतं. काय ऐकत नाही हो तुमचं? चिडलीस ना? हेच काय कर्म माझं. आता कर्माचा इथं काय संबंध? अगं म्हणजे तू नीट ऐकून घेत नाहीस, फक्त चिडायचं काम करतेस. मग तुम्ही चिडण्यासारखं बोलताय तर चिडायचं नाही काम हे? बरं आमचंच चुकलं. आता कसं रीतीचं बोललात. हो अगदी बरोबर. पुढील वक्तव्य मनामध्ये बोलला. तुम्हा बायकांना तो सृष्टीरचयिता ब्रह्मदेव तरी समजला असेल की नाही कोण जाणे. काय म्हणालात? मी कुठं काय म्हणालो? नाही म्हणालात ना. मग ठीक आहे. तुला काय वाटलं? मला वाटलं तुम्ही मनात माझ्याबद्दल काहीतरी म्हणालात. तसा तो पुढे बोलला, अरे बापरे, आता हिला मनातलं सुद्धा ऐकू जाते की काय? छे, तसं नसेल. मनातलं कसं ऐकू जाईल तिला? बहुतेक तिने अंधारात तीर मारला असावा. हो असंच आहे. त्याला विचारमग्न झालेला पाहून ती पुढे म्हणाली, काय हो, कसला विचार करू लागले आता? विचार कसला करणार? आणि विचार करू पण नका, कारण म्हणते मी होकार आरती मांडू लावली. दुपारनंतर दुर्गाच्या सासरी जाण्याची ती तयारी करतच होती. तोच दुर्गाच आपल्या पती आणि मुलाबाळांच्या सह आपल्या माहेरी आली. दुर्गाला आपल्या नवऱ्यासोबत आलेली पाहताच पार्वतीबाईंना अत्यानंद झाला. ती एकदम हर्षभराने म्हणाली, अगं आता आम्ही तुझ्याकडेच येणार होतो, तेवढ्यात तूच आलीस. सहजच ना? का सहजच? म्हणजे आम्ही पंढरपूरला जाणार आहोत. म्हटलं शेवटचं तुला भेटून जावं. शेवटचं म्हणजे आम्ही इथं परत येणार नाही म्हणजे राहणार कुठं तुम्ही? जगाच्या पाठीवर कुठंही, पण इथं आता राहण्याची मुळीच इच्छा नाही. इच्छा नाही म्हणजे झालं तरी काय ते सांगशील? काय व्हायचं बाकी राहिलं आहे अजून? जीव अगदी नकोसा झालाय, पण देव मरणसुद्धा देत नाही आहे. वहिनी त्रास देते का तुम्हाला? नाव काढू नकोस तिचं. अगं पण काय झालंय ते तर सांगशील? अगं प्रमोदच्या बायकोनं माझं जगणं मुश्किल करून टाकलंय. कधी कधी असं वाटतं की मी तिची सासू नाही तर तीच माझी सासू आहे. ओह, आलं लक्षात. दादा काहीच बोलत नाही का तिला? तो बोलला असता तर तिची काय बिशाद होती, पण सध्या तोच झालाय तिचा नंदीबैल. नंदीबैलासारखी फक्त मान हलवतो. काय बोलते साई तू हे? अगं सकाळी मी सहज बोलले तर तिने माझ्याशी केवढे मोठे भांडण केले. बाबा तुम्ही काहीच बोलत नाहीत का तिला? मी काय बोलणार? आणि कोण ऐकते माझं इथं? पण असं करून कसं चालेल?
म्हणूनच आम्ही हे घर सोडून चाललोय. बाबा, घर सोडून जाणं हा काही त्यावरचा उपाय नाही. मग काय करू ते तूच सांग. त्यावर ती किंचित विचारमग्न झाली खरी, परंतु उपाय नाही सापडला. पण शेवटी काहीतरी बोलायचं म्हणून बोलली. त्यापेक्षा तुम्ही असं का करत नाही? सदानंदने विचारले. काय करू म्हणतेस? दुर्गा बोलली. मोठ्या आईबाबांचा शोध का घेत नाहीस? पार्वतीबाईने न समजून विचारले. त्याने काय होईल? दुर्गा बोलली. केलेल्या अपराधाची क्षमा मागून त्यांच्या कार्यात हातभार लावा. कदाचित तुम्ही केलेल्या अन्यायाची भरपाई होईल. सदानंद बोलला. एकदम माझ्या मनातलं बोललीस तू. त्यावर पार्वतीबाई उद्गारली. म्हणजे तुम्हालाही असंच वाटतं की त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याला मी कारणीभूत आहे? केवळ तूच नाही तर वहिनी, तर आम्ही सर्वजण जबाबदार आहोत त्या गोष्टीला. त्याच क्षणी दरवाजातून आत येत म्हणाला आणि त्याच्या पाठोपाठ त्याची सहचारीण आत प्रवेश करत त्यांच्या वक्तव्याला दुजोरा देत मालतीबाई बोलली. हा ताई, आम्ही सारेच जबाबदार आहोत आणि जोपर्यंत आपण सर्वजण दादा आणि वहिनीची माफी मागत नाहीत तोपर्यंत आपल्याला आपल्या मनाला शांती लाभणार नाही. तसा पार्वतीबाईने प्रश्न केला की ते आता दोघे कुठे राहतात ते माहीत नाही. मग त्यांना शोधायचे कुठे आणि कसे? अगं सोपं आहे. ते कसे? दादा जेव्हा आपल्या घरी आला होता तेव्हा त्याच्या अंगावर भगवी वस्त्र होती. याचा अर्थ दादाने पंढरपूर जेव्हा गेला तेव्हा पंढरपूरच्या कुण्या महाराजाकडून दीक्षा जरूर घेतली असावी. आपण पंढरपूरला जाऊ आणि तिथल्या सर्व महाराजांकडे जाऊन त्याच्याविषयी चौकशी करू. कुणाला ना कुणाला त्याच्याविषयी माहिती असणारच. अगदी बरोबर, दुर्गा बोलली. मग ठरलं तर? शांताराम बोलला. काय? सर्वांनी एकदम म्हटलं. आधी विठोबा आणि मग आमचा दादा. असे म्हणताच क्षणी सर्वजण हसले. त्यानंतर शांताराम आणि मालतीबाईंना दुर्गा आणि तिच्या मुलांची मोठ्या आपुलकीने चौकशी केली. तिच्या मुलींना मायेने जवळ घेतले. अनेक पापे घेतले. दोन्ही परिवारामध्ये प्रेमाचे धागे पुन्हा गुंफले गेले. हे दृश्य पाहून प्रमोदिनीचे हृदय सद्गदित झाले. तिला मनापासून आनंद झाला होता, परंतु तसे दर्शविले मात्र नाही. दरवाजाच्या आड उभी राहून बाहेर सोप्यावर होत असलेले संभाषण भिंतीला कान देऊन ऐकत होती. परंतु चेहऱ्यावर कोणतेही भाव प्रकट न करता ती तशी बाहेर आली आणि बोलली. मग कधी निघताय? निघणारच आहोत आम्ही, पण तुला इतकी घाई का? घाई का म्हणजे? तुमच्या पदस्पर्शाने अपवित्र झालेल्या घराचे गोमूत्र शिंपडून शुद्ध करायला हवं की नाही? म्हणजे आम्ही अस्पृश्य आहोत का? ते तुमचं तुम्ही ठरवा. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे, प्रमोदिनी बोलली. वहिनी, तुला शोभतं का गं हे बोलायला? दुर्गा सहन न झाल्याने बोलली. वंस, तुम्हाला यातलं काही माहीत नाही. तुम्ही जरा गप्पच बसा. मी का गप्प राहू? माझा अधिकार नाही का ह्या घरावर? तुमचा कसला अधिकार? ज्या दिवशी तुमचं लग्न झालं त्याच दिवशी तुमचा ह्या घरावरचा अधिकार संपला. फार बोललीस हं वहिनी तू. कोणी बोलत नाही याचा गैरफायदा घेऊ नकोस तू. वंस, तुम्ही आता या घरच्या पाहुण्या आहात आणि पाहुण्यांनी पाहुण्यासारखं यायचं आणि एक रात्र माहेरी राहून दुसऱ्या दिवशी वाटेला लागायचं. हे तुमचं आता काम आहे. पुढे मनात बोलली. माफ करा वंस, मला तुमचा अपमान करायचा हेतू अजिबात नव्हता. परंतु नाईलाजाने मला हे सर्व करावं लागत आहे. पण आपल्या बायकोचा तिच्या माहेरी झालेला अपमान शंकरला सहन झाला नाही. तो लगेच उठून उभा राहत बोलला. बस झालं, खूप झाला आपला अपमान. आता एक क्षणभरही थांबायचं नाही. दुर्गा, मुली कुठं आहेत त्या बघ आणि चल इथून. त्यावर सदानंद बोलले. जावी बापू, जरा शांत राहा. मी तिच्या वतीने तुमची माफी मागतो. नाही बाबा, आम्ही आता इथं थांबू इच्छित नाही, असे म्हणून दुर्गाकडे पाहत बोलला. अगं तू काय बघत उभी राहिलीस? जा ना, लवकर शोधून आण त्यांना, असे म्हणतात. मात्र नाइलाजाने दुर्गा उठून बाहेर गेली. परंतु आज तिला आपल्या नवऱ्याचा अभिमान वाटला.
कारण आपला झालेला अपमान त्यांना सहन झाला नाही. बाहेर आली पण मुलं कुठं आहेत हे तिला कळत नव्हतं, म्हणून तिने सगळ्यांची नावे घेत हाक मारली. परंतु मुलं आपल्या मामे भावाभोवती खेळण्यात दंग झाली. तिने मन वळून इकडं तिकडं पाहिले पण कोणीच दिसेना. तेवढ्यात तिची नजर अंगणात गेली. तेव्हा तिला तिची तिन्ही मुलं खेळताना दिसली. चारही भावंडांना एकत्र खेळताना पाहून तिला अत्यानंद झाला. क्षणभर ती आपला अपमान विसरली, परंतु क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी तिला आठवले की आपल्या भाऊजाईने आपला अपमान केला आहे. तशी ती त्याच्याजवळ जात म्हणाली, पिंकी, चिंकी, टीना, सगळ्याजणी या इकडे. असे म्हणताच तिन्ही मुलं तिला येऊन बिलगली. धाकटी टीना म्हणजे दुर्वा तोत्र्या शब्दात बोलली, मम्मी तू लढतेस? नाही ग माझ्या बालांनो, आपण ना आपल्या घरी जाऊ. तशी मोठी पिंकी म्हणाली, नको ना मम्मी, आम्हाला चिकू बरोबर खेळायचं आहे. हा आत्या, आम्हाला खेळायचं आहे. चिकू बाळा, आम्हाला घरी जायचंय. उद्या जाऊ ना ग मम्मी, पिंकी बोलली. उद्या नाही, आत्ताच जायचंय. असे म्हणून त्या तिघींचा हात पकडून दुर्गा जबरदस्तीने त्यांना घेऊन जात असते. तोच तेथे शंकर आला आणि म्हणाला, दुर्गा खेळू दे त्यांना. अहो पण आज जाणार नाही आपण. अजून अपमान करून घ्यायची हौस आहे का तुम्हाला? अगं काकांनी फार आग्रह केला, मग त्यांची इच्छा मोडणे नाही जमलं मला. इतक्यात त्या उभय त्यांचे बोलणे झालेच होते. इतक्या समोरून काका काकी येतात. त्यांना पाहून ते दोघेही बोलायचे थांबतात. शांताराम बोलला, आज आमच्या घरी पाहुणचार घ्यायचा आहे तुम्ही सर्वांनी. नाही म्हणू नकोस पुरी, तुझा काका आता पूर्वीचा काका राहिला नाही, खूप बदलला आहे आता. हा पुरी, आमची चूक आता आमच्या लक्षात आली आहे, मालतीबाई बोलली. मम्मी आता आम्ही जाऊ का खेळायला? हो जा खेळा बाळांनो, पण एकमेकांबरोबर मारामारी करू नका हं. आम्ही नाही मारामारी करणार मम्मी, पिंकी बोलली. शहाणी माझी लेकती. तिच्या तोंडावरून मायेनं हात फिरवत दुर्गा बोलली आणि मुलींना तिथंच सोडून काकूंच्या मागोमाग त्यांच्या घरात शिरली. शांताराम जावई बापूंना घेऊन बैठकीच्या खोलीत घेऊन गेला. तिथं गेल्यावर त्यांच्या गप्पा गोष्टी रंगल्या. थोड्या वेळाने सदानंद आणि पार्वतीबाई आल्या. सदानंद त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करण्यासाठी थांबला आणि पार्वतीबाई मालतीबाईला स्वयंपाकात मदत करायला स्वयंपाकघरात निघून गेल्या. त्यांना एकत्र काम करताना पाहून दुर्गा मनात बोलली, बरेच वर्षांनी का होईना पण योग आला. खरं तर आपल्या वहिनीचे आभारच मानायला पाहिजे. एकेकाळी एकमेकांच्या घरात विस्तव जात नव्हता, त्याच जावा आज एकत्र काम करताना दिसत होत्या. वाईटातूनही कधी कधी चांगले निर्माण होते ते असे. तर स्वामी भक्तांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. या पुढचा भाग घेऊन मी लवकरच तुमच्या पुढे येईल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.